लेली आहे। मी सुरुवातीलाच नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या ठिकाणी बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित आज धम्म परिषद या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे, मानवतेला करुणेची दिशा देणारे भगवान गौतम बुद्ध यांना माझं विनम्र वंदन करतो, नमन करतो। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित जगभरातून आलेले आदरणीय भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि माझ्या लाडक्या धम्मप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो, आज इथं खासदार आपल्या प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे आहेत। त्या भीमाची लेख म्हणाले, इकडे पण दुसरी भीमाची लेख आहे, महापौर ठाण्याची, शर्मिला पिंपोळकर, महापौर ठाणे। त्याचबरोबर या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि खास संभाजीनगरहून आलेले आपले भंतेजी विश्वदानंद महाथेरो आणि भंते विनय बोधी महाथेरो, भंते के.आर. लामा, भंते शांतिप्रिय थेरो, भंते डॉक्टर राजरत्न थेरो, भंते संबोधी थेरो आणि भंते आर. आनंद थेरो आणि राहुल लोंढे आहेत आपले, ते पण तो भीमाचा मुलगा आहे, लाडका आहे, तो पण आपला प्रवक्ता आहे आणि सिद्धिविनायक मध्ये पण आहे ना, सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्टी आहे आणि किरण सोनावणे आमचे शिवसेना प्रवक्ते आहेत। उपस्थित सर्व मान्यवर आहेत आणि बाकी सगळे भंते उपगुप्त महाथेरो, भंते करुणासागर थेरो, भंते महामोगलायन थेरो, भंते सदानंद थेरो, भंते शीलकीर्ती थेरो, भंते बोधिशील थेरो, भंते काश्यप थेरो, भिक्खुनी उत्पलवर्ण, भिक्खुनी कल्याणी, अनेक सगळेच, आता ज्यांची नावं राहिली असतील ते मला माफ करा, सर्व भिक्खू संघ आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे या सगळ्यांचं ठाणे नगरीमध्ये स्वागत करताना मला आनंद होतोय, कारण ठाण्यामध्ये मगाशी कोणीतरी नाव घेतलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे ठाणं, बाळासाहेबांचं देखील या ठाण्यावर विशेष प्रेम होतं आणि म्हणून या ठाणेकरांनीच या तुमच्या सर्वसामान्य एकनाथ शिंदेला या राज्याचा मुख्यमंत्री केलं आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून ठाण्याच्या या पवित्र नगरीमध्ये ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते याचा मला विशेष आनंद आहे। खरं म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात ठाणे जिल्ह्याच्या याच भूमीमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा मोठा प्रसार झाला होता। खरं म्हणजे सातवाहन काळात बौद्ध धर्म खूप भरभराटीस आला होता। त्या काळातही कान्हेरी लेणी, पूर्वीचं सोपारा म्हणजे आताचं नाला सोपारा, इथं आजही प्राचीन स्तूप आणि शिलालेख आहेत। त्यामुळेच ही परिषद ठाण्याच्या भूमीत होते
याचा आपल्या सगळ्यांनाच विशेष आनंद आहे, खूप खूप आनंद आहे आणि समाधान आहे. आणि सगळ्या भिक्खू संघाच्या या इथं येण्याने ठाण्याची भूमी देखील पावन झाली असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून धम्म चळवळीच्या प्रवासामध्ये धम्म परिषदांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आज ही भव्य आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी होती आहे. याचे संयोजक म्हणते रत्नप्रिय थेरो यांच्या पुढाकारानं भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये होते. त्यांचे अनेक सर्व सहकारी इकडे बसलेले आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून आज इथं ही परिषद होती आहे. मगाशी आपले रत्नप्रिय थेरो यांनी प्रमोदचं नाव घेतलं, राहुलचं नाव घेतलं. अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या आयोजनासाठी मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतोच आहे आणि मनापासून सगळ्यांचं स्वागत देखील मी केलेलं आहे. या परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. हे मला स्वतःला मी भाग्यवान समजतो. आणि खऱ्या अर्थाने संघदान ही केवळ परंपरा नसून ती बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता आणि समर्पणाची भावना आहे. आणि म्हणूनच याला अधिक महत्व आहे. मला हे भाग्य लाभलं याचा मला विशेष आनंद आहे. आणि ही संधी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राप्त झाली त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. या परिषदेमध्ये बुद्धरत्न हा अत्यंत मानाचा पुरस्कार मला आपण दिलेला आहे. या गौरवाबद्दल देखील, या मानाच्या पुरस्काराबद्दल देखील मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि स्वतःला मी हा पुरस्कार मला आपण दिल्याबद्दल भाग्यवान देखील समजतो. या पुरस्कारामुळे आणखी माझी जबाबदारी वाढलेली आहे. खरं म्हणजे अनेक पुरस्कार प्राप्त होतात, अनेक गौरव प्राप्त होतात, परंतु जेव्हा जेव्हा जे पुरस्कार प्राप्त होतात, गौरव प्राप्त होतात, त्यामुळे ज्याला तो मिळतो त्याची जबाबदारी आणखी वाढते. कारण शेवटी अशा प्रकारचे पुरस्कार समाजाचे विविध भागामध्ये, विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होत असतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचे पुरस्कार जेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मिळते त्यावेळी आणखी चांगलं काम लोक करतात, आणखी प्रेरणा मिळते, त्यांना ऊर्जा मिळते आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. ही समाजाची आणि काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो इथं. आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या शब्दात एवढंच सांगतो, मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे, मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे, मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे. मी मुख्यमंत्री असताना त्याचा उल्लेख आपण केला. वर्षा बंगल्यावर पवित्र वर्षावास आयोजित करण्याची संधी मला मिळाली. भोजनदान, धम्मदान आणि चिवरदानाचं भाग्य मला लाभलं. त्यावेळेस माझ्याकडे वेळ कमी होता, परंतु मी आपले सगळं कार्यक्रम बघितल्यानंतर मी अगदी शेवटपर्यंत त्या कार्यक्रमाला थांबलो. सगळे कार्यक्रम थोडे बाजूला ठेवले. त्याचा आनंद आहे मला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात आपण उल्लेख त्याचा केला की पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुद्ध वंदनेचे सूर घुमले, हे देखील महाराष्ट्राने, देशाने पाहिले. तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता. आणि म्हणून मी सांगतो, बौद्ध हा केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे. बौद्ध धर्म ही एक क्रांती आहे आणि फक्त धार्मिक क्रांती नाही तर सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धाच्या धम्म प्रवचनासाठी नव्हे तर आचरणासाठी आहे. बुद्धाचा खऱ्या अर्थाने आपण
धम्म म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवून देणारा मार्ग, सजीवांच्या कल्याणासाठीचा शाश्वत मार्ग, मानवी जीवनातील दुःखाचं कारण शोधून त्यावरचा उपाय म्हणजे धम्म. सत्य, अहिंसा, करुणेवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म. आणि म्हणून धम्म हा केवळ एक धर्म नाही, मानवी मूल्ये, शांती, समतेचा पाया आहे. बुद्धांचा धम्म हे मानव मुक्तीचं तत्वज्ञान सांगणारा आहे आणि हा धर्म सदाचाराची शिकवण देणारा आहे. त्याचा उल्लेख आपण केलाय. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांची आहे. धम्म याचा अर्थ जगण्याचा मार्ग म्हणजे वे ऑफ लाईफ असा होतो. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवला. तो मार्ग दाखवण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतली. लाखो लोकांना समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिलं नाही, तर या मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला. आणि बाबासाहेबांमुळेच माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. एक सर्वसामान्य घरातली आमची लाडकी बहीण ज्योतिताई वाघमारे थेट राज्यसभेच्या खासदार झाल्या. आमची इथं बसलेली दुसरी बहीण शर्मिलाताई ही ठाण्याचं महापौर पद त्यांना मिळालं. अशा अनेक 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 उदाहरणं देता येतील. आणि म्हणून आपण नशिबान आहोत की आपल्याला बुद्धांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञावान महामानवाचा आधार आपल्याला मिळाला. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आणि मानवतेचा कणा आहे. आणि म्हणून या निमित्ताने